नमस्कार. आज आपण एका अशा सणाबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव अनेकांनी ऐकलं असेल, पांडव पंचमी. पण हा सण नक्की का साजरा करतात, यामागे काय गोष्ट आहे? चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. तर सुरुवातच करूया सगळ्यात मूळ प्रश्नापासून, की ही पांडव पंचमी म्हणजे नेमकं आहे तरी काय? याच प्रश्नाचं उत्तर आपण आज एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. बघा, हा फक्त एक सण किंवा पूजा नाहीये. याच्या मागे एक मोठा सांस्कृतिक धागा आहे. तर मग या व्रतामागे, या परंपरेमागे काय दडलंय, तेच आज आपण उलगडून पाहणार आहोत. या सणाची मुळं थेट जाऊन पोचतात आपल्या एका महान महाकाव्याला. हो, महाभारताला. म्हणजे विचार करा, याला किती मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ आहे. चला मग आता एकदम स्पष्टपणे समजून घेऊया की ही पांडव पंचमी म्हणजे काय, म्हणजे कोण साजरं करतं, काय केलं जातं आणि केव्हा. तर सोप्या शब्दात सांगायचं तर पांडव पंचमी हा एक सण आहे जो मुख्यत्वे करून आपल्या महाराष्ट्रात साजरा होतो. आणि तो का साजरा होतो तर महाभारतातल्या त्या 5 पांडव भावांच्या सन्मानासाठी. ओके, तर थोडक्यात सांगायचं झालं तर कोण साजरा करतं, तर प्रामुख्याने महाराष्ट्रातील लोक. काय करतात या दिवशी, तर त्या 5 पांडवांचं स्मरण करतात, त्यांची पूजा करतात. आणि हे सगळं कधी असतं, तर अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या 5व्या दिवशी. बरं, पूजाविधी तर समजले, पण या सगळ्या मागे नक्की कारण काय, का करतात हे सगळं? त्यासाठी आपल्याला या दिवसामागची मूळ कथा समजून घ्यावी लागेल. म्हणजे एका महाकाव्यातल्या गोष्टीपासून ते आजच्या वार्षिक विधीपर्यंतचा हा प्रवास कसा झाला ते पाहूया. तर या कथेचे नायक आहेत 5 भाऊ: युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव. हे 5ही पांडव त्यांच्या सद्गुणांसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या एकतेसाठी ओळखले जायचे. आता गोष्ट अशी घडली की द्यूत खेळात आपलं सगळं राज्य गमावल्यावर पांडवांना तब्बल 13 वर्षांचा वनवास स्वीकारावा लागला. आणि गंमत म्हणजे यातलं शेवटचं 1 वर्ष तर त्यांना अज्ञातवासात काढायचं होतं. म्हणजे काय, तर कुणीही त्यांना ओळखता कामा नये इतका कठीण प्रवास त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला. आणि हेच त्यांच्या धर्मनिष्ठेचं आणि धैर्याचं प्रतीक ठरलं. याच गोष्टीचं स्मरण या दिवशी केलं जातं. आणि खरं तर त्यांच्या संपूर्ण कथेचा सार या एका वाक्यात आहे की कितीही मोठं संकट आलं तरी त्यांची एकी आणि धर्मावरची निष्ठा कधीच नाही ढळली. आणि हीच गोष्ट पुढे एक आख्यायिका बनली. ओके, तर ही झाली त्यामागची गोष्ट. आता आपण हे बघूया की ही जुनी कथा आजच्या काळातल्या आपल्या प्रथा परंपरांमध्ये कशी काय उतरली आहे. म्हणजे आजच्या दिवशी नेमकं काय काय केलं जातं. तर या दिवशी काही महत्त्वाचे विधी असतात. एक म्हणजे पांडवांची चित्र किंवा त्यांची प्रतीकं बनवून त्यांची पूजा केली जाते. मग त्यांना खास नैवेद्य दाखवून प्रार्थना केली जाते. आणि हो, एक खूप महत्त्वाची गोष्ट, पारंपरिकरित्या ह्या दिवशी शेतीची किंवा कोणतीही धारदार अवजारं वापरून करायची कष्टाची कामं केली जात नाहीत. अर्थात काळानुसार परंपरांमध्ये थोडा बदल होतोच. हे बघा, पूर्वीच्या काळी कामांवर एकदम कडक बंदी असायची. आता मात्र त्याऐवजी प्रार्थना आणि कुटुंबासोबत एकत्र येण्यावर जास्त भर असतो. पूर्वी जे मोठे गाव पातळीवरचे कार्यक्रम व्हायचे ते आता बऱ्याचदा घरगुती स्वरूपात साजरे होतात. पण एक गोष्ट मात्र बदललेली नाही, ती म्हणजे पांडवांचा सन्मान करण्याचा मूळ उद्देश. तर मग या सगळ्याचा आजच्या काळात काय अर्थ आहे? म्हणजे ही सगळी गोष्ट, हे विधी, यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? हा सण आजही इतका महत्त्वाचा का मानला जातो? खरं तर हा सण आपल्याला काही खूप महत्त्वाच्या गोष्टींची आठवण करून देतो. जसं की भावांमधली एकता, संकटातही न डगमगता उभं राहण्याची ताकद, योग्य मार्गावर चालण्याचं महत्त्व आणि हो, चिकाटी आणि संयम. ही मूल्य कधीच जुनी होत नाहीत, नाही का? म्हणूनच ही फक्त एक जुनी पुराणी गोष्ट नाहीये, हा खरं तर एक उत्सव आहे. कुटुंबातल्या नात्यांमधून मिळणाऱ्या ताकदीचा आणि नैतिकतेने वागण्याच्या सामर्थ्याचा. आणि याच सणामुळे महाभारतातली ती मोलाची शिकवण आजही आपल्यात जिवंत आहे. आणि हे सगळं आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं, की अशा प्राचीन कथा आजही आपलं आयुष्य कशा घडवत असतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की अशा कोणत्या कथा आहेत ज्या आजही आपल्याला एकत्र बांधून ठेवतात आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात.